तुमच्या परमपूज्य भावाची राजकीय खुर्ची डळमळीत झाली बरं का. आपला प्लॅन सक्सेस. आता त्यांचं राजकारण सोडावं, त्यांना तोंड दाखवायला बी जागा उरलेली नाही. हे समज तुम्ही साथ दिली की नाही त्याच्यामुळे शक्य झालं. विश्वंभरने अजून राजीनामा दिलेला नाहीये, त्याची चौकशी होणार आहे. तेच तर पाहिजे होतं की नाही आपल्याला. हा, हेच तर पाहिजे होतं की नाही. बघा आता चौकशी सुरू झाली म्हणजे अर्धी लढाई जिंकली की आपण. आता त्यो काय बी करू शकणार नाही. हे बघा मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका बरं का. त्याचं सुटणं आहे ना शक्यच नाही. तुम्ही त्या शुभ आणि श्रावणीला ओळखत नाही. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची त्यांची तयारी चालली आहे. त्या शुभच्या हाती काही धागेदोरे लागले तर किती मोठा. काय मॅडम तुम्ही बिया पोरटोरायत होती. आणि काय करणार आहेत ती मला सांगा. हे बघा सरड्याची धावणं कुपनापर्यंत असती. आणि तू शुभू नोकर आहे होतो. आणि समजा त्याने त्यातनं बी काय केलं तर ही राजकारणाची साथ आहे. हे असले शुभटुबू आहेत ना 56 कच्च गिळल्यात मी. एवढा आत्मविश्वास बरा नाही घाडगे पाटील. आत्मविश्वास आहे म्हणून तर डेअरिंग करतो आपण. उद्या असा पत्ता काढणार आहे ना की विश्वंभर राजे शिर्के राजीनामा देतील आणि त्यासनी अटक बी होईल. असं काय करणार आहे तुम्ही? काय करणार आहे सांगतो की. आता फक्त उद्याचं लाईव्ह टेलिकास्ट बघा. नाही राज्यभर धाबत आणलं ना तर नावाचा इक्रम गाडगे पाटील नाही. हा म्हणजे उद्या ॲटम बॉम्ब फुटणार आहे तर. वय की फुटणार ना ॲटम बॉम्ब. ठीक आहे, मग उद्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते. येते. थांबा की मॅडम, आनंदाचा क्षण आहे. सेलिब्रेशन तर झालं पाहिजे की नाही. थांबा 1 मिनिट. घ्या. एवढी महागडी रूम बुक केली की तुमच्यासाठी. पैसे नको का वसूल व्हायला. रूमचं वातावरण बघा, आमच्याकडे बी बघा की. ब्रेकिंग न्यूज. शिक्षण मंत्री विश्वंभर राजे शिर्के यांच्याकडून गुन्हा कबूल झाला. शिक्षण मंत्र्यांच्या मुलीला पास करणाऱ्याचा खरा चेहरा लोकांसमोर येणार आहे. शिक्षण मंत्र्यांच्या मुलीला पास करण्यासाठी जे काही पैसे त्या माणसाला दिले होते त्या पैशांवर विशिष्ट असं केमिकल लावलं होतं. त्यामुळे त्या नोटा जर मार्केटमध्ये आल्या तर त्याचे सिरियल नंबरही सहज ओळखता येतील आणि त्या माणसाचे त्यावर ठसेसुद्धा आले असतील. आणि जर हे कोणी जाळण्याचा प्रयत्न केला तर त्यातून निळा दूर घेऊन तो गुन्हेगार पकडला जाईल. पोलीस जर माझ्यापर्यंत आलं तर ते तुझ्यापर्यंत बी पोहोचणार. लक्षात ठेव. पाणी घ्या. जरा सावकाश की. अरे देवा, पण हे समजा केलं कुणी हो. कारभारने ज्यांनी कुणी केलं असेल ना त्याची आता काही खैर नाही बघ. पण मी काय म्हणतो, आता साहेबांनी गुन्हा कबूल केलाय ना, मग आता पैसे कुणी घेतले का घेतले हे शोधायची काय गरज आहे. नाही का शोभे, या पोलिसांना काही कामच नाही, कशात बी मागे लागते. कसं काय बोलताय दाजी? या सगळ्या प्रकरणाचा तपास व्हायलाच पाहिजे ना. हे बघा, बातमीत पण सांगितले साहेबांनी कबूल केलं असलं तरी ज्या माणसानं लाच खाऊन हे सगळं केलंय त्याला कायद्याने शिक्षा होणं लय गरजेचं आहे. नाहीतर हे असले गुन्हे घडणं थांबणार नाही. अगं पोलिस आहे ना आता त्याला पाताळातनं बी हुडकून काढतील. अशी गचांडी पकडतील आणि टाकतील जेलामध्ये. मी तर म्हणतो ना कारभारने, ज्यांनी ज्यांनी कुणी पैसे खाल्लेत ना त्या समद्यांना आहे ना फासावरच लटकवला पाहिजे. ओ सासरे बुवा,
उगा कशाला शाप देताय हो? का नको देऊ? त्यांना द्यायलोय ना. तुम्हाला काय व्हायलंय मला कुठं काय होतं? मग? मी आपलं तुमच्यासाठी म्हणतोय. हे काय हे जगासाठी तुमचं तोंड नका खराब करू. आहे की नाही सासूबाई? वाटूनच व्हायला पाहिजे. श्रावणीला आणि साहेबाला फसवतोय म्हणजे काय? अगं बघ आता तू, पोलीस काय हालत करतील त्याची. पोलीस आहेत ना, टायर मध्ये कोंबू कोंबू हाणणार आहेत त्याला. शोभे माझं डोकं बनतोय. मी जरा आडवा पडतो. काय लईच दुखतंय वाटतं. चला 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 जरा झोपच तुम्ही. हे काय तू खरंच पैशांवर केमिकल लावलं होतंस का? ए, मी कशाला केमिकल लावीन? अगं ही बातमी कशी काय व्हायरल होतीये मग? हे बघ मॉम, तू मला न सांगता काही गेम प्लॅन वेगळा करत नाहीयेस ना? हे वेड्यासारखं काहीतरी बडबड नको असं मॅडी. मला ह्याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये. मला एक कळत नाहीये, पैशांवर केमिकल लावून नक्की होतं काय? काय फालतू आयडिया आहे? नाही 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 नाही, ही फालतू आयडिया नाहीये. कुठल्याही पैशाचा बेकायदेशीर व्यवहार होतो ना, त्यावेळेला नोटांवरती केमिकल पावडर लावली जाते. म्हणजे काय होतं की माणसाच्या बोटांचे ठसे त्या नोटेवर उमटतात. राजकारणी असो, पोलीस असो किंवा गुप्तहेर यंत्रणा असो, हे सगळेजण ह्या केमिकल पावडरचा वापर करतात. म्हणजे गुन्हेगार पटकन पकडला जाऊ शकतो. मॉम, मामाने जर खरंच केमिकल पावडर पैशांवर लावली असेल तर? अरे पण ते मामाने दिलेले पैसे नव्हतेच ना. मी स्वतः बँकेत जाऊन काढून आणून माझ्या कपाटात ठेवले होते. मग त्याच्यावर केमिकल पावडर कशी असेल? ओके, म्हणजे काळजी नसावी. येस, एक मिनिट. ही गोष्ट फक्त तुला आणि मला माहिती आहे. तू ज्या माणसाला पैसे दिलेस ना, त्या माणसाने जर ही बातमी बघितली तर त्याला तर हेच वाटणार ना की पैशांवर केमिकल आहे.